नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो एकाच वेळी खूप इंटरेस्टिंग आहे, थोडासा कॉम्प्लेक्स आहे आणि तितकाच चॅलेंजिंग सुद्धा. हो, आपण बोलतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल. चला तर मग या जगात जरा खोलवर शिरूया. पण मग एक प्रश्न मनात येतोच की जे यंत्र माणसानेच बनवलंय ते खरंच कधी माणसापेक्षा जास्त हुशार होऊ शकेल का? हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी दोन गोष्टी बघायला लागतील. एकीकडे आहे निसर्गाने तयार केलेला आपला मेंदू आणि दुसरीकडे आहे माणसाने तयार केलेले एक यंत्र, म्हणजे नैसर्गिक बुद्धी विरुद्ध कृत्रिम बुद्धी. आपला जो मेंदू आहे ना, तो काही फक्त कॅल्क्युलेटर नाहीये. त्यात भावना आहेत, विचार आहेत, स्वप्न आहेत आणि या सगळ्याचं एक अजब मिश्रण आहे. हीच बुद्धिमत्ता माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवते आणि याच बुद्धीच्या जोरावर माणसाने आजवर प्रगती केली आहे. तर मग प्रश्न येतो की ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कल्पना आली कुठून? ही काही एका रात्रीत आलेली गोष्ट नाहीये बरं का. याच्यामागे एक खूप मोठा आणि इंटरेस्टिंग इतिहास आहे जो अनेक दशकांपासून सुरू आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर माणसासारखा विचार करणारी आणि माणसासारखा शिकणारी यंत्र बनवण्याचं शास्त्र म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ही जी टर्म आहे ना, ती सगळ्यात आधी 1955 मध्ये जॉन मेकार्थी याने वापरली आणि तिथून एका नव्या युगाची सुरुवात झाली. एआयचा पाया रचण्याचा हा प्रवास खरंच खूप थक्क करणारा आहे. याची सुरुवात झाली 1943 मध्ये, जेव्हा न्यूरल नेटवर्कची कल्पना मांडण्यात आली. ही एक प्रकारे आपल्या मेंदूच्या रचनेचीच नक्कल होती. मग 1950 मध्ये ॲलन ट्युरिंगने तो प्रसिद्ध प्रश्न विचारला, मशीन विचार करू शकतात का? आणि जन्माला आली ट्युरिंग टेस्ट. या प्रवासात जेफ्री हिंटनसारख्या लोकांचं योगदान इतकं मोठं आहे की त्यांना गॉडफादर ऑफ एआय असं म्हटलं जातं. त्यांच्यामुळेच मशीनला स्वतःहून शिकण्याची ताकद मिळाली. आणि या सगळ्याचा क्लायमॅक्स म्हणजे 1996, जेव्हा डीप ब्लू नावाच्या कॉम्प्युटरने चेसच्या वर्ल्ड चॅम्पियनला गॅरी कॅस्पारोव्हला हरवलं. पण थांबा, हा सगळा झाला इतिहास. आजचं काय? खरं तर एआय आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याला कळतसुद्धा नाही, पण आपण रोज त्याचा वापर करतोय. तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, हेल्थकेअर असो, फायनान्स असो, शेती किंवा अगदी सिक्युरिटी, सगळीकडे एआयने आपलं स्थान निर्माण केलं आहे. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त आपलं काम सोपं होत नाहीये, तर अक्षरशः प्रत्येक क्षेत्रात एक क्रांती घडते आहे. अगदी साधी उदाहरणं घेऊया. आपण फोनवर सिरी किंवा अलेक्सा वापरतो, हो ना? ते एआयचं आहे. एवढंच नाही तर हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं विधान करण्यापासून ते देशाच्या सीमेवर सायबर हल्ले रोखण्यापर्यंत एआय खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आणि हो, ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला ज्या वस्तू सुचवल्या जातात ना, त्यामागेही एआयचं डोकं असतं. पण मग या सगळ्या टेक्नॉलॉजीचं भविष्य काय? आणि इथेच खरी गंमत आहे, कारण याबद्दल तज्ज्ञांमध्ये दोन मोठे गट पडले आहेत. एक गट याकडे खूप आशेने पाहतोय, तर दुसऱ्या गटाला मात्र धोक्याची घंटा ऐकू येते. अगदी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी तर एक खूप मोठा इशारा दिला होता. त्यांच्या मते जर एआय मानवी नियंत्रणाबाहेर गेला तर तो मानव जातीसाठी सगळ्यात मोठा धोका ठरू शकतो. तर मुद्दा असा आहे, एका बाजूला विचार असा आहे की एआय एवढा शक्तिशाली होईल की तो एकतर आपल्याला गुलाम बनवेल किंवा आपला विनाश करेल. तो दुसऱ्या बाजूला असं मानलं जातं की घाबरण्याचं काहीच कारण नाहीये, कारण शेवटी एआय एक मशीन आहे आणि त्याचा रिमोट कंट्रोल नेहमी माणसाच्याच हातात राहील. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हे दोन्ही गट एका गोष्टीवर सहमत आहेत. ते म्हणजे मानवी मेंदूची जी क्रिएटिव्हिटी आहे, विचार करण्याची जी पद्धत आहे, ती आजही एक रहस्य आहे आणि या यंत्रांना त्याकडून अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेतून आपण एक अशा पॉइंटवर येऊन पोहोचतो जिथे खूप मोठा आणि तितकाच अवघड प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. जरा विचार करा, जर उद्या या मशीन्सने स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात केली, स्वतःची मतं बनवली आणि आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करायला सुरुवात केली, तर मग आपण काय करायचं? हा एक असा यक्ष प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज तरी कोणाकडेच नाही. एक मात्र नक्की आहे की या प्रवासात आपण अजून सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. मानवी बुद्धी आणि कृत्रिम बुद्धी यांच्या या शर्यतीत पुढे काय होईल हे फक्त येणारा काळच ठरवेल. सध्या तरी प्रवास अजून खूप बाकी आहे.